कधी कधी सरप्राईज प्लॅन करत असताना आपण ज्यांच्यावर जास्त प्रेम करतो त्यांनाच वाटतं आपण त्यांना विसरलोय. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि त्याची तयारी, कीर्तीचा प्लॅन, पण सगळं आनंदात चालू असतानाच आई बाबांचा झाला गैरसमज. काय गैरसमज झाला असेल त्यांचा, तुम्हीच ऐका. कथेला सुरुवात करूया. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, भाग 9. बराच वेळ धिंगाणा करून मुलं दमली. आई बाबा त्यांना घेऊन झोपायला गेले. अनिता, विनय आणि कीर्ती बराच वेळ बोलत होते. ताईडे, खरंच थँक्यू ग. इतका सुंदर प्लॅन केलास तू. तसं अनु म्हणत होती की आपण जायच्या आत आई बाबांची अॅनिव्हर्सरी आणि आईचा वाढदिवस साजरा करूया. एखादं छान गेट टुगेदर करू वगैरे. पण सगळ्या टेन्शनमुळे काहीच सुचत नव्हतं मला. पण तू हे छान केलंस. अनुची कल्पना म्हणजे वायफळ खर्च वाटणार नाही आई बाबांना आता. तू सगळं प्लॅन केलंस म्हणजे ते खुश असणार. विनय म्हणाला. तसं काही नाही रे, तुला उगीच असं वाटतं. अरे खरं तर तुमचं जायचं ठरलं तेव्हाच अनु मला म्हणाली होती याबद्दल. पण नंतर काहीच ठरवणं झालं नाही. हा प्लॅन अनुचाच, पण तो एक्झिक्यूट मी केला. कीर्तीने अनुचं श्रेय तिला दिलं. आता जाऊ द्या बरं तो विषय. चला, तयारीला लागूया. काय काय करायचं त्याची लिस्ट करूया आधी. मग त्याप्रमाणे काम वाटून घेऊ. अनुने विषय बदलला. आता मॅनेजर बाईचं ऐकायला हवं. कीर्ती आणि विनय जोरात हसले. तिघांची चर्चा मस्ती मस्त रंगली होती. पहाट कधी झाली ते कळलंच नाही कोणाला. आता थोडा वेळ झोपूया म्हणून ते जाणार तितक्यात दार वाजलं. दारात सुरेश उभा. अनिता आणि विनयला बघून सुरेशला खूप आनंद झाला. अरे वा, माझ्या स्वागताला लवकर उठलात वाटतं. भरभरून हसत सुरेशने विनयला मिठी मारली. सुरेश आणि कीर्तीचं लव्ह मॅरेज. सुरेश विनयचा मित्र म्हणून दोघांची दोस्ती आधीपासूनच होती. अगदी देवमाणूस होता सुरेश. आणि नेहमी हसतमुख, सगळ्यांना सांभाळणारा, म्हणूनच सगळ्यांचा लाडका. वेलकम सुरेशराव. तुमच्याच घरात तुमचे खूप खूप स्वागत. सुरेशला वेलकम करून अनिता चहा करायला गेली. आता कोणीच झोपणार नव्हतं. गप्पांना रंग चढणार होता. काही वेळाने आई बाबा मुलं उठली. चौघांना मस्त हास्य विनोद करताना पाहून आई बाबा सुखावले. मुलं सुरेशला बिलगली. आणि त्याला मस्त रिलॅक्स बसलेलं पाहून आईंनी लगेच ऑर्डर सोडली. अनिता, अगं सुरेशराव दमून आले. चहा नाश्त्याची सोय बघ जरा. गप्पा काय मारत बसलीयस? आणि जेवणाचाही फक्कड बेत होऊन जाऊ दे. रात्री मग विनायला निघायचं आहे. त्याला जरा बांधून दे खाण्याचं. चहा होऊन जाऊ दे अजून एक मस्त. आणि नाश्ता मी ऑर्डर करतो. जवळच इडली मिळते मस्त, तुम्हा सगळ्यांना आवडेल. आणि मग दुपारी जाऊ पटकायला. मूव्ही बघूया आणि जेवूनच परत येऊ. नाश्ता करून आराम करा. भाऊ बहीण गप्पा मारून थकला असाल ना. सुरेशने चिडवायला सुरुवात केली तशी आई गप्प बसल्या. आणि त्यालाही आराम मिळाला. नाश्ता आला. सगळे तुटून पडले. खूप मस्त होती इडली वडा सांबर. खाऊन झाल्यावर मुलं खेळायला गेली आणि बाकी सगळे आराम करायला गेले. थोडी झोप काढली. थोडा एकांत मिळताच विनयने आणि त्याला कुशीत घेतलं. काय राणे सरकार, खुश ना? सगळं टेन्शन गेलं. पण आता मला तुझ्याशिवाय राहणं कसं जमेल? काय करू? थांबून जाऊ का? अजिबात नाही हं. तुझी बॅग भरून ठेवते. म्हणजे रात्री गडबड होणार नाही. घरी बरंच आहे खाण्याचं, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. जेवण शेजारच्या अन्नपूर्णा स्वयंपाकघरातून आणत जा. दुपारचं होईल ऑफिसमध्ये. आणि मला इथे खरंच खूप छान वाटतं. हे माझं दुसरं माहेरच आहे. सुरेश दादा आणि ताई किती लाड करतात माझे. अनिता खूप आनंदात होती. आणि आम्ही सासूरच करतो वाटतं. विनय मस्करीच्या मूडमध्ये आला होता. तशी अनु स्वतःला सोडून घेत पळाली. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. आई बाबा नको म्हणत होते, पण लाडका जावई थोडाच ऐकणार होता. मूव्ही मस्त होती. नंतर सगळ्यांच्या आवडीचं जेवण. मग मात्र आई बाबा आणि मुलं कंटाळली आणि मग घरी परतली. हे चौघे मात्र समुद्रावर जाऊन अगदी प्रसन्न होऊन परतले. विनयला रात्रीच्या गाडीने निघायचं होतं, म्हणून घरी येऊन अनुने लगेच त्यांची सगळी तयारी करून दिली. अनिता, अगं त्याला जरा 4 पदार्थ बांधून दिले असतेस ना. उगीच फिरत बसलात दिवसभर. आता एकटा राहणार तो तिकडे. आईंनी अनिताला सुनावलं. आई, काहीच काळजी करू नका. मी घरी चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळी सगळं करून ठेवलंय. शिवाय बाकीही पदार्थ आहेतच. येतानाच त्या तयारीने आलो होतो ना आम्ही. आपल्या शेजारच्या अन्नपूर्णामधून रात्रीचं जेवण आणतील
आणि दुपारी तर ऑफिसमध्ये होईल. तशा मंदाताई आहेतच, त्याही करून देतील हवं तर. आणि हॉटेल आहेतच ना, उगीच नका बरं टेन्शन घेऊ. आणि त्याने आईंना आश्वस्त केलं. मी काय लहान आहे का आई? इतकी काय काळजी करतेस? अनुने माझी सगळी सोय व्यवस्थित लावून ठेवली आहे. तू मस्त मजेत राहा. तुझा वाढदिवस आहे तेव्हा हवं ते मागून घे. शिवाय तुमच्या लग्नाचाही वाढदिवस मस्त करा शॉपिंग. चला येतो मी. आई बाबांच्या पाया पडून आणि सगळ्यांना बाय करून विनय निघाला. विनय गेल्यावर कीर्ती, सुरेश आणि अनिताची पुन्हा गप्पांची मैफिल जमली. आई बाबा मुलांना घेऊन फिरायला गेले आणि या तिघांनी कार्यक्रमाचं आयोजन सुरू केलं. साहिलची मुंज, आई बाबांची अॅनिव्हर्सरी, आईचा वाढदिवस आणि विनय आणि त्याचं फेअरवेल असा जंगी कार्यक्रम ठरला. गुरुजींना बोलून आधी मुहूर्त काढायचा आणि मग त्याप्रमाणे सगळं ठरवायचं असा करार सर्वानुमते झाला. आई बाबांना पाहुण्यांची लिस्ट करायचं काम सोपवण्यात आलं. अनु आणि कीर्ती शॉपिंगचं बघणार होत्या आणि सुरेशने हॉल बुकिंग, डेकोरेशन याची जबाबदारी घेतली. आई बाबांना फक्त साहिलची मुंज आणि विनय आणि त्याचं फेअरवेल इतकंच माहित होतं. त्यांची अॅनिव्हर्सरी, आईचा वाढदिवस हे त्यांच्यासाठी सरप्राईज असणार होतं. त्यामुळे आई बाबांची सगळी तयारी गुपचूप करावी लागणार होती. घरातही बोलताना भान ठेवावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींनी मुहूर्त सांगितला. 18 दिवसानंतर मुहूर्त होता आणि त्याने लगेच विनयला फोन करून सुट्ट्यांचं प्लॅनिंग करायला सांगितलं. चला, म्हणजे 15 दिवस तरी आहेत आपल्या हातात. संध्याकाळपर्यंत मला किती पाहुणे होत आहेत ते सांगा, म्हणजे त्याप्रमाणे हॉल बुक करता येईल. इन्व्हिटेशन मोबाईलवरच पाठवूया आणि सगळ्यांना फोन करून आमंत्रण देऊया. माझी मित्रमंडळी जवळपास 25 होतील. आई बाबा हवे होते आज. त्यांना खूप आनंद झाला असता. 2 वर्षापूर्वी एका अपघातात सुरेशच्या आई बाबांचं आकस्मिक निधन झालं होतं. त्यांच्या आठवणीत तो व्याकुळ झाला होता. आई बाबा सुरेश जवळ गेले. बाबांनी जवळ घेऊन त्याला समजावलं. देवाच्या लीलेपुढे आपण काहीच करू शकत नाही बेटा, सांभाळ स्वतःला. आम्ही आहोत ना आता त्यांच्या जागी. कीर्ती सुद्धा भावनिक झाली. खूप चांगले होते तिचे सासू सासरे. तिला अगदी मुलगीच मानायचे. आणि त्याने कीर्तीला जवळ घेतलं. आईच्या कुशीत कीर्तीने स्वतःचं मन मोकळं केलं. सगळेच भावना विवश झाले. तितक्यात मुलं खेळून आली आणि सगळ्यांना पाहून रडवेली झाली. मुलांना पाहून सगळ्यांनी आपल्या भावना आवरल्या. सुरेश ऑफिसला गेला. आई बाबा लिस्ट करायला बसले तोपर्यंत अनिता आणि कीर्तीने घरचं आवरलं. सगळ्यांची जेवणं झाली आणि मग दोघी शॉपिंगला बाहेर पडल्या. आई बाबा घरी असल्यामुळे मुलांची चिंता नव्हती. दोघींचं मस्त जमायचं. चॉईस सुद्धा छान होता, त्यामुळे शॉपिंगला मज्जा येणार होती. घरी आई बाबा बोलत होते. पोरांनी इतका मोठा कार्यक्रम आखला आहे, पण आपल्या लग्नाचा वाढदिवस 2 दिवस आधी आहे याचा विसर पडलाय त्यांना. दरवर्षी विनवानी आणि त्या करतात साजरा, पण यावर्षी जाण्याच्या नादात ते दोघेही विसरले आपल्याला. असं करू, आपणच त्यांना पार्टी देऊया बाई. बाहेर घेऊन जाऊ सगळ्यांना. कामाच्या गडबडीत विसरली असतील, जाऊ दे. आपण कशाला मनाला लावून घ्यायचं. आणि तुझाही वाढदिवस आहे. सांग काय घ्यायचं तुला माझ्याकडून? की आपण दोघंच 2 दिवस कुठेतरी फिरून यायचं? बाबांनी आपली कल्पना आईला सांगितली. खरंय तुमचं. मला तर खूप वाईट वाटलंय, पण बघू, कदाचित आठवेल मुलांना. तुम्ही म्हणता तसं आपणच पार्टी देऊ. सगळ्यांसाठी कपडे घ्यायला हवे आपण. मी सांगते की तिला सगळ्यांच्या आवडीचं घे म्हणून. आपली पसंती काही त्यांना आवडत नाही. त्यांच्या पसंतीनंच घेतलं म्हणजे झालं. मला मेलीला कशाला हवं काही, पण आपल्या दोघांसाठी मुंजीत घालायला नवे कपडे मात्र घ्यावे लागतील. की आपण विनू येईल त्याला सांगू घरून येताना आण म्हणून आपले कपडे. इतका मोठा घाट घालतायत, पण आपल्याला साफ विसरले आपले पोरं. बाकीच्यांचे जाऊ द्या, पण निदान कीर्तीला तरी आठवण नको का आपली? आईने आपलं दुःख बाबांजवळ उघड केलं. तू नको मनाला लावून घेऊ ग. उद्या आपण जाऊ खरेदीला. तू एकदा यादी बघ. कोणी राहिलं नाही ना चुकून? नाहीतर महत्वाचं कोणी विसरून जायचं आपण बोलवायचं. बाबांनी बायकोचं सांत्वन केलं. आणि त्याने कीर्तीने आईसाठी सुंदर पैठणी घेतली आणि एक 9वारी साडी आणि मुंजीसाठी कांजीवरम. अनुने गुपचूप आईचं एक ब्लाऊज आणलं होतं मापासाठी. लगेच टेलरकडे जाऊन आल्या दोघी आणि वेळेवर साडी ब्लाऊज तयार करायला सांगितलं. बाबांसाठी सिल्कचा कुर्ता, धोतर जोडी आणि एक मस्त 3 पीस सूट घेतला. कपडे घरी घेऊन येणं तर शक्य नव्हतं, कारण घरी गेले की आई बाबा खरेदी बघतील आणि मग सरप्राईज राहणार नाही.
मग कीर्तीने आईबाबांची खरेदी तिच्या जवळच राहणाऱ्या मैत्रिणीकडे ठेवायचं ठरवलं. दोघींनी सारख्या साड्या घेतल्या. मुंजीसाठी नऊवारी आणि बाकी कार्यक्रमासाठी डिझायनर साडी आणि एक घागरा सुद्धा. आता आपणही आपली हौस पुरवून घ्यायची असं दोघींनी ठरवलं होतं. विनय आणि सुरेशसाठी सुद्धा सारखे कपडे घ्यायचे असे त्यांनी ठरवले होते. पण त्यासाठी सुरेश बरोबर हवा होता. म्हणजे तर सगळं गुरुजी बघणार होते, त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. संध्याकाळी दोघी थकून घरी आल्या. आईबाबांनी उत्सुकतेने खरेदी बघायला सुरुवात केली. फक्त अनिता आणि कीर्तीची खरेदी होती. आईबाबांचा हिरमोड झाला आणि त्याला ते जाणवलं, पण तिने साफ दुर्लक्ष केलं आणि म्हणाली, आई बाबा, कशी वाटली आमची खरेदी? छान आहेत ना साड्या आमच्या? उद्या आपण सगळे जाऊ आणि तुमची आणि मुलांची खरेदी करू. परवा भाऊजींना सुट्टी आहे, तेव्हा त्यांची खरेदी होईल आणि सगळ्यांना काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावे असं माझ्या मनात आहे. तुम्हाला काय वाटतं, काय द्यावं? तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आम्हाला काय कळतंय त्यातलं? मुलींनी फक्त स्वतःची खरेदी केली. सोबत आईसाठी एखादी साडी सुद्धा नाही आणली. आणि तू सुद्धा विसरली आणि कीर्ती तर पोटची लेक, पण ती सुद्धा विसरली. आईने आपलं दुःख बोलून न दाखवताच तिथून निघून जाऊन व्यक्त केलं. आई बाबा आपल्यावर नाराज आहेत हे कीर्ती आणि अनिताला कळलं होतं. पण तिकडे अजिबात लक्ष न देता दोघी रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या. पुढे काय होईल? कसा होईल कार्यक्रम? आई बाबांची निराशा मुलांच्या आनंदावर विरजण तर पडणार नाही ना? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.